नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जनता बँक या बँकेचे ज्येष्ठ संचालक, ज्यांनी 42 वर्षे या बँकेवर राज्य गाजवलं, आजही राज्य चालू आहे, असे विश्वासाप्पा शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत। आज बँकेला मागच्या 2-3 दिवसामध्ये अर्बन बँकेनं गौरव पुरस्कार दिला। अत्यंत उत्कृष्ट काम केले या बँकेने आणि म्हणून संचालक म्हणून विश्वासाप्पा शिंदे कर्मचाऱ्याचं कशा पद्धतीने कौतुक करणार आहेत, लाभधारकाचं कशा पद्धतीने कौतुक करणार आहेत, वेळेवर पैसे भरणाऱ्या जे कर्जदार आहेत त्याचं कसं कौतुक करणार आहेत आणि जे पैसे वेळेवर भरत नाहीत त्यांना काय सांगणार आहेत ते पाहूया। आपल्यासोबत आहेत आप्पा विश्वासाप्पा शिंदे। आप्पा, बँकेला पुरस्कार मिळाला आहे, काय निकष होते आणि कशा पद्धतीनं अर्बन बँकेने ग्राह्य धरून आपल्या बँकेला पुरस्कार दिलेला आहे? त्याच्यामध्ये बँकिंगमध्ये कसं आहे, कर्ज वाटप योग्य माणसाला, कर्ज वसुली योग्य पद्धतीने, हे 2 प्रमुख मुद्दे आहेत बँकिंगमध्ये। आणि आमच्या बँकेचा NPA आज नेट NPA 0 आहे। आणि जो NPA गेल्या 2-4 वर्षात 5 वर्षात 28% 32% झाला होता, तो आता 15% आलेला आहे। वसुली चांगल्या प्रमाणात झालेली आहे, डिपॉझिट चांगलं वाढलेलं आहे, व्यवहार चांगला आहे बँकेचा। त्याच्यामुळं गौरव पुरस्कारानं बँकेला सन्मानित केले। हे गौरव पुरस्कारानं सन्मानित करत असताना सर्व संचालक चेअरमन यांनी लक्ष दिलं, पण मूळ काम तर आमच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच केलं। ज्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस एक करून वसुली केली, वसुली वाढविली आणि बँकेला भरपूर नफा मिळवून दिला आणि बँक आता चांगल्या मूडवर आलेली आहे। त्याचं श्रेय सगळ्या कर्मचाऱ्याला जातं, संचालकाला जातं। आणि ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांनी कर्ज वेळेवर भरून बँकेला सहकार्य केलं। संजय गोडके साहेबांनी संचालक बॉडीचं मनपूर्वक आभार मानलं, त्यांनी नियंत्रण ठेवलं, त्यांनी आम्हाला उत्साह निर्माण करून दिला आणि त्याच्यामुळं आम्ही वसुली चांगल्या पद्धतीने करू शकलो। आम्ही देताना बी गै करत नाही आणि घेतानाही गै करत नाही, कारण सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि म्हणून संचालक बॉडीच्या या ताकदीवर आम्ही हे काम करू शकलो असं म्हणाले। पण चेअरमन म्हणाले की कर्मचारी हेच आमचे दैवत आहेत, त्यांनीच हे काम केले, आम्ही त्यांचा गौरव करतो। तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये संचालक आणि चेअरमन यांचं योगदान असतं ना। होय, जसं कर्मचाऱ्याचं आहेच तसं आहे संचालक आणि चेअरमन। कर्ज वाटप करायचे अधिकार जी संचालक चेअरमनला आहेत, होय, त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं कर्ज वाटप होत आहे। होय, वसुलीमध्ये वसुली करत असताना बँकेचा गाभा हा वसुली आहे, खरं। आणि ही वसुली कर्मचाऱ्यांनी जरी केली तरी कर्मचाऱ्याच्या पाठीशी संचालक चेअरमनचा होय जो पाठपुरावा आहे, जी ताकद आहे। आता आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून कर्ज वसुलीसाठी कर्मचाऱ्याचं काम असताना आम्ही संचालक चेअरमन त्यांच्या दरवाज्यात जातो, त्यांना भेटतो, त्यांना विनंत्या करतो आणि हा पाठपुरावा 12 महिने चालू आहे आमचा। काय मार्च बघून नाही करत आम्ही। आज सुद्धा आम्ही 1 जणाच्या वसुलीसाठी जाऊन आलो, चेअरमन आणि आम्ही संचालक 4-5 जण। त्याच्यामुळं पाठपुरावा सगळा चेअरमन संचालकाचा आहे, कर्मचाऱ्याचा आहे आणि ही सांगड व्यवस्थित बसती, म्हणूनच बँक व्यवस्थित आहे। कित्येक बँके राजकीय पुढाऱ्याने कर्ज घेऊन संपवल्या, पण आपली बँक 92 वर्षे सतत आणि चांगल्या पद्धतीनं गौरव प्राप्त करून अजूनही कार्यरत आहे। काय सांगाल 42 वर्षाचा अनुभव? 42 वर्षामध्ये मी आलो बँकेत संचालक म्हणून, तेव्हा 13 कोटी डिपॉझिट होतं, आज 1200 कोटी डिपॉझिट आहे। होय, आणि पेपरला 28 कोटी 68 लाख एवढं दाखवलंय काय डिपॉझिट। डिपॉझिट 1200 कोटी आहे आमचं। आणि बँकेला आता 16-17 ठिकाणी बँकेच्या स्वतःची युनिट आहेत। स्वतःच्या मालकीच्या जागेत शाखा आहेत 17 ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी किराय आहेत। तिथं सुद्धा आम्ही स्वतःच्या जागा घेऊन बँकेच्या इमारती उभा करणार आहे
आणि बँक हे उसोनातकराचं एक वैभव आहे. या बँकेत आम्ही संचालक जरी असलो तरी आमच्याच ताकदीचे, आमच्यापेक्षा ताकदवान लोक या बँकेला आम्हाला सहकार्य करतात, पाठिंबा देतात, म्हणून चाललंय. नुसत्या संचालकाच्या जीवावर थोडीच बँक चालते. आपण राजकीय माणसं कर्ज घेतलेले, समजा मी राजकीय पुढारी आहे, मी भरेन कधीतरी, अशा म्हणणाऱ्या पुढाऱ्याला, लाभधारकाला, कर्ज घेणाऱ्या माणसाला वसुली करत असताना काय अडचण येते का? अशा पद्धतीचं कर्ज बँकेचे जे लोक आहेत राजकीय, ते अशा पद्धतीनं बँकेत कधी वागलेले नाहीत. आमच्या बँकेच्या मध्ये कुणी राजकारण आणलेलं नाही. बँकेमध्ये सगळ्या पक्षाचे, सगळ्या गटातटाचे, सगळ्या पद्धतीचे लोक बँकेला आम्हाला सपोर्ट करतात, म्हणून ही बँक आहे. असं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कुठल्या पुढाऱ्यानं कर्ज घेतलंय आणि अशा पद्धतीचं वर्तन बँकेसन कधी केलेलं नाही. कर्ज आहे का? आहेच. राजकीय पुढाऱ्याकडे आहे का? आहेच. पण ते बँकेच्या पद्धतीनं, बँकेच्या नियमाला अधीन राहून कर्ज घेतात आणि त्या अधीन राहूनच कर्ज भरतात. कोणालाही गय नाही. गय करायचं काही कारण नाही, कारण गय करायची आम्हाला पाळी चाल नाही. बरोबर. कारण राजकीय पुढाऱ्याचंच वर्तन आमच्या जिल्ह्यात, आमच्या बँकेबरोबर सहकार्याचं आहे. आणि त्याच्यामुळे असं काही पद्धत झाली नाही. आपल्या बँकेच्या शाखा किती आहेत? 33 बँक, 30 शाखा आहेत. या 30 बँके म्हणजे शाखेवर तुमचं वर्चस्व असतं आहे ना सगळं. होय. आज काय आव्हान करार पूर्ण बाबा, हे गौरव मिळाला बँकेला, तुमच्या लाभधारकाला काय आव्हान करणार? कर्ज घेणाऱ्या आणि वेळेत पैसे भरणाऱ्या आणि न पैसे भरणाऱ्या. बँकेमध्ये बँक एक नंबर आहे, बँक चांगली आहे, बँकेत पैसे ठेवा बस. बँकेतून ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांनी वेळेवर भरा. बँक टिकली पाहिजे. याच्यामध्ये 75,000 सभासद आहेत. बरं. त्या 75,000 सभासदाचा 4,000 कर्ज, 4,500 कर्जदारचा आणि ठेवीदारचा विचार करा. आणि कर्ज वेळेत भरा. वेळेत भरा. न पैसे वेळेत भरणाऱ्या, वेळेत न भरणाऱ्याला कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल. विश्वासापा शिंदे साहेब मुरब्बी राजकारणी आणि अत्यंत कौशल्य बुद्धीनं जनता बँकेमध्ये 42 वर्ष सतत संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. आणि माझ्या अंदाजेप्रमाणे भरपूर मतानं मी ज्या यांच्या कार्यक्रमाला हजर होतो, मला वाटतं 22,000 मतं तुम्हाला पडले का? किती मतं पडले? आतापर्यंत सगळ्या निवडणुकीत विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालंय. आणि आतापर्यंत सगळ्या निवडणुकीत सगळ्या राजकीय पक्षांना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. जे उभारलेले लोक होते कुठल्या पक्षाचे, त्या पक्षाच्याही प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांचं डिपॉझिट गेलेलं आहे. बघा, हे किती सभासदाचा विश्वास आहे. हा विश्वास कायमस्वरूपी 42 वर्ष टिकवून ठेवणं सोपी बाब नाही. कारण राजकीय पुढाऱ्यांनी बँके संपवल्या असल्या, सहकारी बँके, पण या बँकेला संपवणे लांबच राहिलं, पण संपवणारा माणूस संपला, पण बँक अजून तयार आहे. हीच भूमिका आज विश्वासाप्पा शिंदे साहेबांनी मांडलेले. जे प्रामाणिकपणानं पैसे भरणार आहेत त्याचा सन्मान केला जाईल, आणि जे प्रामाणिकपणानं पैसे भरणार नाहीत ती कायदेशीर पद्धतीने वसूलच केलं जाईल. कारण सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा हा पैसा आहे. तो पैसा आम्ही तुम्हाला दिलाय, तो घ्या, पण वेळेवर भरा. तुम्ही बी स्टँड व्हा, तुमची बी परिस्थिती सुधारा, आणि बँकसुद्धा सुधारवण्याची जबाबदारी तुमची आहे. अशा पद्धतीची मांडणी सन्माननीय विश्वासाप्पा शिंदे यांनी केलेली आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कर्ज घेणारे माणसं कशा पद्धतीने वेळेवर पैसे भरतील, आणि न पैसे भरणारे माणसं जेलकड कसे जातील याचा विचार प्रत्येकानं करावा. कारण मॉर्गेज बँकेने घेतलेलं असतं. तुमची प्रॉपर्टी कधीही जप्त करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतात. हे अधिकार त्यांना देऊ नका, वेळेत पैसे भरा, एवढीच भावना आपण व्यक्त केली. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये बँक कशा पद्धतीनं अजून मोठी होईल, प्रगतीपथाकडे जाईल. कारण ही सर्वसामान्य जनतेची बँक आहे. ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आणि असे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.